शासनाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी करा, अन्यथा शाळांच्या मान्यता रद्द करू. उपसभापती नीलमताई गोरे. बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर सरकारने कडक पावले उचलत परिपत्रके काढली आहेत, मात्र शाळांकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले आहे. भविष्यात अशा संस्था चालकांवर कठोर कारवाई करून प्रसंगी शाळांची मान्यताही रद्द केली जाईल, असा इशारा विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांनी दिला आहे. तसेच जपानच्या धर्तीवर महाराष्ट्रात दोषस्थिती राहावी आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनांचे निकाल लवकर लागावेत यासाठी स्वतंत्र विशेष न्यायालय उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचेही नीलमताई गोरे यांनी सांगितले. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेना शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र चंडाळे, महिला जिल्हाध्यक्ष सुनीताताई मोरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. बदलापूरच्या घटनेनंतर सरकारने सातत्याने कडक अगदी परिपत्रकं काढलेली आहेत, पण त्याची अंमलबजावणी जर का शाळेच्या संचालकांकडून किंवा महाविद्यालयांच्या संचालकांकडून होत नसेल तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला सोशल ऑडिट किंवा सामाजिक संघटनांनी त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती दिली आणि जर का अंमलबजावणी तरी होत नसेल तर स्वतः केसरकर साहेबांनी सांगितलेले की आम्ही कठोर कारवाई करून अशा शाळांची मान्यता सुद्धा वेळ पडली तर काढून घेऊ म्हणून. त्याच्यामुळे अशा गोष्टींच्या बरोबर कडक शिक्षा व्हावी यासाठी म्हणून विशेष न्यायालय सुद्धा वेळोवेळी फडणवीस साहेबांनी जाहीर केलेली आहे की ज्याच्यामध्ये केवळ एका केसपुरतं न्यायालय नव्हे, पण पॉक्सो सारख्या केसेससाठी सगळीकडे स्वतंत्र न्यायालय आणि त्याचे लवकर निकाल लागावेत यासाठी भारतीय दंड संहिता जी बदललेली आहे ती सुद्धा जुलैपासून लागू झाली. त्यामुळे ह्या उपाययोजना होत असताना कन्व्हिक्शन रेट वाढावा, दोषसिद्धीचं प्रमाण वाढावं आणि जपानमध्ये जसं 98-99% दोषसिद्धी होते तशा प्रकारची दोषसिद्धी आपल्याकडे व्हावी या दृष्टिकोनातून माझा एक उपसभापती म्हणून सातत्याने प्रयत्न चाललेला आहे.